ओके, तर आता आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया बर्नॉलीज इक्वेशन. काय डिस्कशन करूया आपण? बर्नॉलीज इक्वेशन. मग आता बघा, आपलं कॉमन ऑब्झर्वेशन आहे, जर सपोज रिव्हरमधून वॉटरचा फ्लो चालू असेल आणि रिव्हरचा जो विड्थ आहे ती जर नॅरो असेल, तर त्या नॅरो विड्थमधून वॉटरचं स्पीड म्हणजे फ्लुइडचं स्पीड हे कसं असतं? मॅक्झिमम असतं. ओके, आणि जर तेच रिव्हरचं जर विड्थ आपण जर मॅक्झिमम असेल, वायडर असेल, तर तिथे वेलॉसिटी काय असते? कमी असते. अँड दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज ए बर्नॉलीज प्रिन्सिपल. त्या फेनॉमेनॉनला काय म्हणणार तुम्ही? बर्नॉलीज प्रिन्सिपल. मीन्स द फ्लुइड is flow through the narrow region, then its speed becomes maximum, and when it is flow from the wider region, then its speed becomes minimum. And this principle, this phenomenon is known as a Bernoulli's principle. Now here we discussing about the Bernoulli's equation. आणि Bernoulli's equation काय करतो? The Bernoulli's equation gives the relation of speed of the velocity. Bernoulli's equation gives the relation between speed of the fluid passing through a given point. एखाद्या गिवन पॉइंटच्या तिथला फ्लुइडचा स्पीड, प्रेशर ॲट दॅट पॉइंट अँड हाईट ऑफ दिस पॉइंट फ्रॉम द रेफरन्स लेवल. एक रेफरन्स लेवल पासून त्या पॉइंटची हाईट किती, त्या पॉइंटची वेलॉसिटी किती, त्या पॉइंटच्या तिथे फ्लुइडची वेलॉसिटी किती, आणि त्याच पॉइंटच्या तिथे प्रेशर किती, ह्यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन ह्या बर्नॉलीज इक्वेशनमुळे मिळतं. म्हणजेच काय? इट इज द ॲप्लिकेशन्स ऑफ वर्क एनर्जी थेरम. म्हणजे हे वर्क एनर्जी थेरम वरून आपण काय करू शकतो? डिराईव्ह करू शकतो. काय करू शकतो? डिराईव्ह करू शकतो. वर्क एनर्जी थेरम काय सांगतो? द समेशन ऑफ ऑल द वर्क, समेशन ऑफ द ऑल द वर्क डन बाय द ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू नेट वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर ह्याच्यावरून आपण काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो बाय युझिंग वर्क एनर्जी थेरम. लक्षात येते इथपर्यंत? ओके, मग आता बघा, आपण एक पाईप घेतलाय. सपोज द फ्लुइड फ्लो फ्रॉम ए नॉन युनिफॉर्म पाईप अँड हिअर द फ्लुइड मस्ट बी इनकॉम्प्रेसिबल. किंवा आपण असं म्हणू शकतो, इफ यू टेक द आयडियल फ्लुइड, ह्याच्यातून कसला फ्लुइडचा फ्लो चालला? आयडियल फ्लुइड. अँड द फ्लो बिकम्स स्टेडी. फ्लो पण कसा आहे? स्टेडी फ्लो आहे. अँड सपोज द हिअर वी टेक द फ्लुइड इज नॉन विस्कस फ्लुइड. कसला फ्लुइड आहे? नॉन विस्कस फ्लुइड. लक्षात येत आहे? ह्या कंडिशन महत्वाच्या आहेत. फ्लुइड कसा पाहिजे? नॉन विस्कस, इनकॉम्प्रेसिबल, आणि फ्लो कसा हवाय? स्टेडी फ्लो. त्यावेळी आपण काय करू शकतो? हे बर्नॉलीज इक्वेशन डिराईव्ह करू शकतो. ओके, हिअर वी टेक द रेफरन्स लेवल. म्हणजे इथून आपण काय करणार आहे? हाईट मेजर करणार आहे ह्या रेफरन्स लेवल पासून. नाव ॲट द टाइम टी इज इक्वल टू 0. ज्यावेळी टाइम टी हा 0 सेकंड होता. किती होता? 0 सेकंड. आणि त्यावेळी मी ऑब्झर्व केला, एक फ्लुइड इलेमेंट घेतला. तो फ्लुइड इलेमेंट असा होता. दिस इज एन फ्लुइड इलेमेंट. हा एक फ्लुइड इलेमेंट आहे. ओके, त्याचं नाव देतो मी पी आर. पी आर हा फ्लुइड इलेमेंट होता. लक्षात येत आहे? मग ह्या पी ची हाईट फ्रॉम दिस रेफरन्स लेवल, ती हाईट आपण म्हणूया h1 आहे. आणि ह्या आर ची हाईट किती आहे? आर ची हाईट आहे h2. लक्षात येत आहे? मीन्स द हाईट ऑफ द सेक्शन एरिया ऑफ किंवा क्रॉस सेक्शन P is h1 and cross section of R is at height h2 from the reference level. लक्षात आले? at time t is equal to 0 second. But after time delta t, एक टाइम इंटरवल घेतला आपण डेल्टा टी. ओके, त्या डेल्टा टी टाइम नंतर हा जो फ्लुइडचा इलेमेंट आहे हा असा थोडासा शिफ्ट झाला. म्हणजे आपल्याला हा इलेमेंट असा शिफ्ट झालेला दिसला. मग इथे काय झालं? हा पीचा जो फ्लुइड म्हणजे पीच्या इथला जो फ्लुइड आहे तो फ्लो झाला कुठपर्यंत? क्यू पर्यंत. आरचा फ्लुइड शिफ्ट झाला एस पर्यंत. ओके, मग आता ह्या डेल्टा टी टाइम मध्ये इथे जे डिस्प्लेसमेंट झालंय त्या डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतोय d1. आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? सपोज ॲट पॉइंट पी द वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड सपोज v1, देन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू v1 इंटू डेल्टा टी. At cross section R, the velocity of the fluid is v2. Therefore, the displacement is d2 is equal to
v2 into delta t, sorry, at the cross section r the velocity of fluid is v2, so that the displacement in time delta t is equal to d2 is equal to v2 into delta t. इथपर्यंत हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये आपण बघितलेलं होतं. पण मुळात हा जो फ्लुइडचा इलेमेंट होता पी आर तो असा शिफ्ट झाला, पुढे सरकला आणि आपल्याला हा क्यूएस पर्यंतचा ह्याचा शिफ्ट मिळाला. मुळात हा फ्लुइड इलेमेंटचा जो शिफ्ट आहे तो कुणामुळे मिळाला? ड्यू टू द फोर्स एक्झर्टिंग ऑन दिस इलेमेंट. फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे. मग इथे एक मागून एंटर होणारा जो फ्लुइड आहे त्याने काय केला? फोर्स एक्झर्ट केला. मग आता तो फोर्स, मग आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. प्रेशर इंटू एरिया, लक्षात येते? मग जर फोर्स इकडचा फोर्सला मी F1 म्हटलं तर त्याची व्हॅल्यू काय येईल? P1 इंटू A1. लक्षात येते? मग इथे किती फोर्स लागला? P1 इंटू A1. लक्षात आलं? ऍट सेम टाइम द फ्लुइड इन द रिजन RES, या RES रिजन मधला जो फ्लुइड आहे इट अपोज द डिस्प्लेसमेंट. हा जो आहे त्याला इनर्शिया आहे बिकॉज ऑफ द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यामुळे ह्याच्या इनर्शियामुळे हा जागेवर राहण्याचा प्रयत्न करतोय. हा काय करतोय? हा फ्लुइड इकडे ढकलत असताना हा त्याला अपोज करतोय. ऍक्च्युअल ह्याचं डिस्प्लेसमेंट पुढच्या बाजूलाच होणार आहे, पण तरी सुद्धा तो थोडासा काय करतोय? अपोज करतोय. म्हणजे इथे जो फोर्स लागलाय तो फोर्स अपोजिट डायरेक्शनला आहे आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? P2 इंटू A2. म्हणजे इकडचा फोर्स आपण काय म्हटलं? F2 इज इक्वल टू P2 इंटू A2. लक्षात आले? ओके. तर इथपर्यंत आपण सगळं डिस्कशन केलं. तर आता बघा, फर्स्ट महत्वाचं म्हणजे काय? तर हिअर वी मेजर फॉर डिरायव्हिंग द बर्नॉलीज इक्वेशन वी मेजर द नेट वर्क डन. काय मेजर करणार आहे आपण? नेट वर्क डन. अँड नेट वर्क डन इज इक्वल टू चेंज इन टोटल एनर्जी. वर्क डनची व्हॅल्यू म्हणजेच काय? म्हणजे इथे जे वर्क डन आपल्याला मिळणार आहे ते वर्क डन म्हणजेच काय? तर चेंज इन टोटल एनर्जी. म्हणजे नेट वर्क डन इज इक्वल टू काय असेल? नेट वर्क डन, फक्त मी वर्क डन लिहितो, इज इक्वल टू चेंज इन टोटल एनर्जी. आणि टोटल एनर्जी म्हणजेच कोण आहे? तर चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता बघा आपण काय करणार आहे? फर्स्ट मेजर करणार आहे आपण वर्क डन ड्यू टू द व्हेरियस फोर्सेस. वेगवेगळ्या फोर्सेसमुळे येणारं वर्क डन मेजर करणार आहे. आता फोर्स कुठले कुठले असू शकतात? तर बघा इथे एक असेल तो म्हणजे विस्कस फोर्स असेल. फ्लुइड फ्लो होतोय म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल? विस्कस फोर्स असेल. पण बघा आपण सुरुवातीलाच काय म्हटलंय? द फ्लो बिकम स्टेडी अँड इट इज अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. कसला फ्लुइड आहे? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड अँड नॉन विस्कस फ्लुइड. मग जर नॉन विस्कस फ्लुइड असेल तर ह्याचाच अर्थ तिथे इंटरनल फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू 0, म्हणजे विस्कस फोर्स पण 0. मग विस्कस फोर्स 0 म्हणजेच वर्क डन किती झालं? 0. म्हणजे विस्कस फोर्समुळे किंवा इंटरनल फ्रिक्शन फोर्समुळे होणारं वर्क डन किती? 0. मग आता इथे वर्क डन होतंय कोणामुळे? हिअर द वर्क डन इज ड्यू टू द नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि तो म्हणजेच कुठला? द प्रेशर ड्यू टू द सराउंडिंग फ्लुइड. ह्या जो फ्लुइड इलेमेंट आहे त्याच्या सराउंडिंगला जो फ्लुइड आहे त्याने एक्झर्ट केलेल्या प्रेशरमुळे काय होतंय? तर वर्क डन होतंय. काय होतंय? वर्क डन. मग इथून मागून एंटर्ड होणारा जो फ्लुइड आहे तो असा थ्रस्ट एक्झर्ट करतोय, म्हणजे फोर्स एक्झर्ट करतोय आणि त्याच्यामुळे ह्या फ्लुइड इलेमेंटचं डिस्प्लेसमेंट होतंय. लक्षात येतंय? ह्या फ्लुइड इलेमेंटचं काय होतंय? डिस्प्लेसमेंट. म्हणजेच ह्या प्रेशरमुळे काय होतंय? ह्या प्रेशर म्हणजे सराउंडिंगच्या फ्लुइडच्या प्रेशरमुळे तिथे काय होतंय? तर वर्क डन होतंय. मग त्या वर्क डनची व्हॅल्यू आपण मेजर करूया. मग वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे F1 इंटू D1 प्लस F1 इंटू F2 इंटू D2. आता हे ब्रॅकेटमध्ये लिहिण्यामागचं कारण काय ते सांगतो मी. तर फोर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे फोर्सची व्हॅल्यू काय इथे? F1 ची P1 A1 इंटू डिस्प्लेसमेंट D1. आता हा जो फोर्स आहे तो कसा आहे? मायनस F2 लिहिलाय कारण की डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनला चाललाय, पण थ्रस्ट मात्र एक्झर्ट झालाय त्याच्या अपोजिटला. बघा डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही आहे आणि इथे ऍक्ट होणारा प्रेशर कसा आहे? त्याच्या अपोजिट आहे.
म्हणून मी इथे निगेटिव्ह सांगितलं, म्हणजे इथे काही मायनस येईल आणि F2 ची व्हॅल्यू काय P2 A2 इंटू D2. दिस इज द वर्क डन. लक्षात आलंय? ओके. आता हे लक्षात घ्या, A1 इंटू D1 आणि A2 इंटू D2 हे नक्की काय आहे? तर बघा, ऍट पॉइंट P, ह्या P पॉइंटच्या इथला हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो किती आपण म्हटलाय A1 आहे, आणि ह्या R पॉइंटच्या तिथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे A2 आहे. लक्षात आलं? आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला D1 म्हणतोय आणि ह्या डिस्प्लेसमेंटला D1 म्हणतोय. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ ऑफ द सिलेंडर, म्हणजेच हा काय झाला व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. लक्षात येते? इथे सुद्धा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ ऑफ द सिलेंडर, म्हणजे हा सुद्धा काय झाला, तर हा झाला एरिया व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. म्हणजेच बघा, A1 D1 आणि A2 D2 हे काय झाले, तर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. मग ह्या PQ हा जो सिलेंडर आहे, ह्या PQ सेक्शन मधला जो सिलेंडर आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे A1 D1, आणि ह्या RS सेक्शन मधला जो सिलेंडर आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे A2 D2. बट वी नो दॅट हियर द फ्लो बिकम स्टेडी. फ्लो कसा आहे, स्टेडी आहे. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतो, द व्हॉल्यूम amount of the fluid, amount of volume of the fluid entered in the pipe is equal to same amount of volume of the fluid is out from the pipe. ह्या पाईप मधून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. म्हणजे जेवढा व्हॉल्यूम एंटर होईल तेवढाच व्हॉल्यूम काय होईल, बाहेर जाईल फ्लुइडचा. म्हणजे ह्या दोघांचा व्हॉल्यूम काय ऍट एव्हरी टाइम इट रिमेन्स सेम, द व्हॉल्यूम बिकम्स सेम. म्हणजे जेवढा मास एंटर्ड करेल फ्लुइडचा तेवढाच मास काय होईल, बाहेर पडेल. आणि हे काय, तर इट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. हे कशावरून आलं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वरून. मग A1 D1 ची व्हॅल्यू किती आहे, वर्क डन इज इक्वल टू A1 D1 म्हणजेच कोण आहे, तर व्हॉल्यूम, त्याला आपण दिला dV, मायनस P2 इंटू A2 D2 ची व्हॅल्यू पण काय dV. मग dV कॉमन घेतला तर वर्क डन ची व्हॅल्यू काय मिळाली, P1 मायनस P2 इंटू dV, इक्वेशन नंबर 2. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. दिस इज द वर्क डन ऑन द फ्लुइड एलिमेंट ड्यू टू द प्रेशर ऑफ सराउंडिंग फ्लुइड. ह्या फ्लुइड इलेमेंटवर, ह्या फ्लुइड इलेमेंटने केलेला वर्क डन आहे, आणि तो पण कुणामुळे, तर त्याच्या सराउंडिंगच्या फ्लुइडने एक्झर्ट केलेल्या प्रेशरमुळे. लक्षात आलंय? तर वर्क डन इज इक्वल टू P1 मायनस P2 इंटू dV, इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत लक्षात आलंय? ओके. तर हे नोट डाऊन करून घ्या, बोर्डवर जागा कमी असल्यामुळे मी हे परत पुसणार आहे. ओके, हे केले नोट डाऊन. आता बघा, नेक्स्ट आपल्याला वर्क डन मिळाला. हे सेकंड इक्वेशन इथे लिहून ठेवतो मी. वर्क डन इज इक्वल टू P1 मायनस P2 इंटू dV, इक्वेशन नंबर 2. पण आपण सुरुवातीला डिस्कशन केलं की वर्क डन ड्यू टू द प्रेशर. बघा, इंटरनल फ्रिक्शन फोर्स 0 असल्यामुळे वर्क डनच होत नाही. मग वर्क डन ड्यू टू द प्रेशर ऑन द फ्लुइड इलेमेंट इज इक्वल टू चेंज इन टोटल एनर्जी, म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे वर्क डन ची व्हॅल्यू तर मला मिळाली. मग आता आपण नेक्स्ट फाइंड आउट करूया चेंज इन कायनेटिक एनर्जी, आणि त्याच्यानंतर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग आता चेंज इन कायनेटिक एनर्जी मेजर करूया. मग बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लुइड व्हेन इट फ्लो फ्रॉम P टू Q. ह्या P टू Q इथून जर फ्लो होत असताना कायनेटिक एनर्जी किती होती, कायनेटिक एनर्जी, तर ती कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू होती 1/2 mv1 स्क्वेअर. किती होती, 1/2 mv1 स्क्वेअर. मग m म्हणजेच काय, तर ह्या रिजन मध्ये जो फ्लुइड आहे त्याचा मास, आणि ह्या PQ रिजन मध्ये जो फ्लुइड आहे त्याची वेलोसिटी किती आपण घेतली, v1 स्क्वेअर. लक्षात आलं? ओके. मग मास म्हणजेच कोण असतो, तर मास मीन्स डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. लक्षात येते, इंटू v1 स्क्वेअर. ओके. तर ह्या व्हॉल्यूमलाच आपण काय म्हटलंय, dV, म्हणून मी इथे काय लिहितो, dV. लक्षात आलंय? तर ही झाली कायनेटिक एनर्जी व्हेन द फ्लुइड फ्लो फ्रॉम P टू Q. ओके. सेम आपण कायनेटिक एनर्जी मेजर केली व्हेन द फ्लुइड फ्लो फ्रॉम R टू S. ह्या R पासून S पर्यंत फ्लुइड जात असताना कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय, तर कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू 1/2 ρ
इंटू डी व्ही. व्हॉल्यूम तर सेमच आहे, आपल्याला माहिती आहे A1 D1 इज इक्वल टू A2 D2 इज इक्वल टू डी व्ही. म्हणजे हा व्हॉल्यूम तर सेम आहे, पण ह्या रिजन मध्ये फ्लुइडची वेलोसिटी किती आहे? फ्लुइडची वेलोसिटी V2². लक्षात आलंय? देन वी मेजर द नेट चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग द नेट चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? कायनेटिक एनर्जी इन रिजन RES मायनस कायनेटिक एनर्जी इन रिजन PQ. हे का घेतलं आपण? ही कुठली कायनेटिक एनर्जी ही इनिशियली एंटर होणारी आणि ही इथून एंटर झाल्यानंतरची मिळणारी ही इथली कायनेटिक एनर्जी. तर त्यांच्यामधला आपण काय घेतलं? डिफरन्स. म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी काय मिळेल आपल्याला? तर चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ह्या दोन्ही व्हॅल्यूज पुट केल्या तर 1/2 बघा 1/2 कॉमन येईल, रो कॉमन येईल, dv कॉमन येईल. लक्षात येतं? ब्रॅकेट मध्ये काय राहील? V2² मायनस V1². लक्षात आलं? दिस इज नेट चेंज इन कायनेटिक एनर्जी. ही व्हॅल्यू मिळाली. तर हे कळालं कायनेटिक एनर्जीची, नेट चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग ही व्हॅल्यू सुद्धा नोट डाऊन करून घ्या. काय मिळालं आपल्याला? चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय मिळालं? 1/2 रो इंटू dv इंटू ब्रॅकेट V2² मायनस V1². इक्वेशन नंबर 3. लक्षात आलं? ओके. सिमिलरली वी कॅन फाइंड आउट द चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू हाईटवर डिपेंड असते. कशावर डिपेंड असते? हाईटवर. ओके. काय असते व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जीची? तर mgh. काय असते व्हॅल्यू? mgh. मग आता बघा इथे आपण ऍट हाईट ह्या आरच्या तिथली आपण म्हणजे ह्या RES च्या इथला जो फ्लुइड आहे ह्याचा आपण काय करूया? पोटेन्शियल एनर्जी मेजर करूया. आणि ती पोटेन्शियल एनर्जी मी डिनोट करतो सेकंडने. पोटेन्शियल एनर्जी ऍट RES. लक्षात येते? मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? पाहिजे तर आपण पहिले इथलं मेजर करूया PQ रिजन मधलं. तर काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी? mgh. आणि ही ह्या P पॉइंटचा ह्या क्रॉस सेक्शनचा हाईट किती आहे? रेफरन्स लेवल पासूनची h1. म्हणजे मी इथे काय लिहिलं? h1. लक्षात आलं? मग मासची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मास काय असतो? मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके. इंटू हा g इंटू h1. सिमिलरली पोटेन्शियल एनर्जी इन रिजन RES. ह्या RES रिजन मधली पोटेन्शियल एनर्जी काही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी रो. डेन्सिटी कॉन्स्टंटच राहते थ्रू आउट द पाईप, कारण की इनकम्प्रेसिबल फ्लुइड आहे म्हणजे डेन्सिटी काही चेंज होत नाही. ओके. म्हणजे डेन्सिटी सेम आहे. dv इथला व्हॉल्यूम आणि इथला व्हॉल्यूम सेमच आहे, आपल्याला माहिती आहे, हे आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये बघितलेलं आहे. इंटू g. आणि इथल्या RES रिजनची आपण हाईट किती घेतली? h2. म्हणजेच नेट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय? पोटेन्शियल एनर्जी इन रिजन RES मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट रिजन PQ. म्हणजे त्यालाच आपण काय म्हटलं? 1. म्हणजेच व्हॅल्यू काय बघा? नेट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी रो सेम म्हणजे कॉमन, व्हॉल्यूम dv कॉमन, g कॉमन. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काही सेकंड मायनस फर्स्ट म्हणजे h2 मायनस h1. काही h2 मायनस h1. तर ही आपल्याला काय मिळाली? नेट चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. कळालं? तर हा चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मिळाले. तर ही व्हॅल्यू सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर हे नोट डाऊन करून घेतल्यानंतर ही व्हॅल्यू मी इथे लिहितो. व्हॅल्यू फर्स्ट लिहून ठेवतो. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय मिळालं? रो इंटू dv इंटू g एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू h2 मायनस h1. इक्वेशन नंबर 4. ओके. तर इथपर्यंत आपण सगळं नोट डाऊन करून घेतलं आपल्याला लागणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूज. आता बघा, आता आपण काय करणार आहे? आपल्याला माहिती आहे हा वर्क डन म्हणजेच काय? वर्क डन ऑन द फ्लुइड इलेमेंट ड्यू टू द सराउंडिंग फ्लुइड. ओके. आणि त्या वर्क डनची व्हॅल्यू ही किती असते? तर दिस वर्क डन इज इक्वल टू चेंज इन टोटल एनर्जी म्हणजे सम ऑफ कायनेटिक चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग इक्वेशन नंबर 1 2 3 4 ह्याच्यावरून आपल्याला काय मिळेल? तर वर्क डनची व्हॅल्यू काय? वर्क डनची व्हॅल्यू P1 मायनस P2 इंटू dv
इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2 रो इंटू डी व्ही इंटू ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस चेंज इन पोटेन्शियल आहे प्लस रो इंटू डी व्ही इंटू जी इंटू H2 मायनस H1. लक्षात आलं? ओके. मग डीव्ही डीव्ही काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, P1 मायनस P2 इज इक्वल टू 1/2 रो इंटू ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो इंटू जी इंटू ब्रॅकेट H2 मायनस H1. and this equation is known as बर्नॉलीज इक्वेशन. ह्या इक्वेशनलाच आपण काय म्हणणार आहे, बर्नॉलीज इक्वेशन. मग हे P1 मायनस P2 ह्याचाच अर्थ काय, द प्रेशर ऍट पॉइंट P मायनस प्रेशर ऍट पॉइंट R, म्हणजे P आणि R ह्या पॉइंटच्या मधला प्रेशर डिफरन्स मेजर केलाय. लक्षात येते? हा प्रेशर डिफरन्स आपण मेजर केलेला होता, पण तो कुठे मेजर केलेला होता, तो स्टॅटिक फ्लुइड साठी. लक्षात येते? आठवत असेल तर बघा, तर त्यासाठी तुम्हाला लास्ट व्हिडिओज बघावे लागतील, म्हणजे मागचे. स्टॅटिक फ्लुइड कशाला म्हणतो, व्हेन द फ्लुइड इज ॲट रेस्ट. फ्लुइड जर रेस्ट मध्ये असेल तर प्रेशर डिफरन्स किती येतो, H रो जी. P2 मायनस P1 इज इक्वल टू H रो जी असं आपण मेजर केलेलं होतं. गेज प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर. तर म्हणजे फर्स्ट व्हिडिओ मध्येच तुम्हाला हे सगळं मिळेल. तर बर्नॉलीज इक्वेशन यूज करून सुद्धा आपण काय केलं, प्रेशर डिफरन्सच मेजर केलाय. पण हा प्रेशर डिफरन्स कुणासाठी मेजर केलाय आपण, तर जर फ्लुइड फ्लो होत असेल तर. सुरुवातीला म्हणजे आपण चॅप्टरच्या सुरुवातीला जे व्हिडिओज घेतलेले आहेत त्या व्हिडिओज मध्ये आपण जो प्रेशर डिफरन्स मेजर केलाय तो कुठल्या फ्लुइड साठी, तर फ्लुइड इज ॲट रेस्ट आणि इथे फ्लुइड कसं आहे, मोशन मध्ये, त्यावेळी हा प्रेशर डिफरन्स मेजर केलाय. लक्षात आले? दिस इक्वेशन इज नोन ॲज ए बर्नॉलीज इक्वेशन. मग बर्नॉलीज इक्वेशनचं स्टेटमेंट काय होईल, तर बघा, हा P1 मायनस P2 म्हणजेच कोण आहे बघा, इथे आपल्याला माहित होती इथे व्हॅल्यू काय, P1 मायनस P2 इंटू डीव्ही. पण इथे व्हॅल्यू काय, P1 मायनस P2 म्हणजेच आपण डिवाइड कशाने केलाय, व्हॉल्यूमने. म्हणजे हा व्हॉल्यूम गेट कॅन्सल. म्हणजेच ही व्हॅल्यू कुठली व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू आहे प्रेशर पर युनिट व्हॉल्यूम. कुणाची व्हॅल्यू आहे, प्रेशर पर युनिट व्हॉल्यूम. किंवा त्यालाच आपण म्हणूया, हा वर्क डनची व्हॅल्यू होती ना, म्हणजे ह्याला आपण म्हणूया वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. P1 मायनस P2 ला तुम्ही काय म्हणणार आहे, वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. लक्षात येत आहे? म्हणजे ह्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणूया, वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू, मी स्टेटमेंट सांगतोय, इज इक्वल टू सम ऑफ ही कोण आहे, हे चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी इथे सुद्धा डीव्ही कॅन्सल झाला, म्हणजेच काय, पर युनिट व्हॉल्यूम. लक्षात येतंय? आणि ही कुणाची व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. इथे सुद्धा डीव्ही कॅन्सल झाला, म्हणजे पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे स्टेटमेंट काय सांगू शकतो, बर्नॉलीज इक्वेशन स्टेट दॅट द वर्क डन ऑफ द फ्लुइड एलिमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तर हे झालं बर्नॉलीज इक्वेशनचं स्टेटमेंट. लक्षात आलं इथपर्यंत? ओके. तर आता ह्याने आपण, मी सुरुवातीलाच म्हटलेलं, बर्नॉलीज इक्वेशनमुळे आपल्याला रिलेशन कुठलं मिळतं, तर जर हा P पॉइंट घेतला तर ह्या P पॉइंटच्या तिथला प्रेशर, त्या P पॉइंटच्या तिथे फ्लुइडची वेलॉसिटी आणि त्या P पॉइंटच्या तिथली, त्या P पॉइंटचं ह्या रेफरन्स लेवल पासूनची हाईट, ह्यांच्यामधलं आपल्याला काय मिळतं, रिलेशन मिळतं. लक्षात येतंय? मग ते आपण आता मेजर करूया. तर इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. P1 मायनस P2 इज इक्वल टू 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो इंटू जी इंटू ब्रॅकेट H2 मायनस H1. तर P1 मायनस P2 म्हणजेच कोण आहे, वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. आणि 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर म्हणजेच कोण आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. रो इंटू जी इंटू H2 मायनस H1 म्हणजेच कोण आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, तर हे नोट डाऊन करून घ्या. ओके, हे सगळं नोट डाऊन करून घ्या, आपण त्याच्या पुढचं डिस्कशन करणार आहे. ओके, चलो. तर आता इथे जे इक्वेशन मिळाले
ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर इथे इक्वेशन काय आहे आपलं बघा. P1 minus P2 is equal to 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर. मी सॉल्व्ह करतोय, ह्याने ह्या V2 स्क्वेअर ला मल्टिप्लाय केला, मायनस 1/2 रो मायनस 1/2 रो इंटू V1 स्क्वेअर प्लस इथे काय रो जी इंटू H2 मायनस रो जी H1. तर हा मी ब्रॅकेट काय केलं, सॉल्व्ह केले. आणि आता काय करतो, ह्या सगळ्या 1 च्या ज्या टर्म आहेत त्या सेपरेट करतो आणि 2 च्या टर्म काय करतो, सेपरेट करतो. तर 1 च्या टर्म बघा, ही 1 ची टर्म आहे, इथे ही 1 ची टर्म आहे. ओके, इथे ही 1 ची टर्म आहे. 2 च्या टर्म कुठल्या आहेत, ही 2 ची टर्म आहे, ही 2 ची टर्म आहे आणि ही 2 ची टर्म. ह्या सेपरेट करतो. 1 च्या टर्म ह्या बाजूला घेतो इक्वेशनच्या, 2 च्या टर्म त्या बाजूला घेतो. मग इथे काय होईल, P1. आता हा मायनस 1/2 रो V1 स्क्वेअर इकडे आला तर प्लस होईल, प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर. इथे सुद्धा मायनस रो जी H1 ह्या बाजूला आहे, इकडे घेतला तर काय प्लस होईल, रो जी H1 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, P2. हा मायनस P2 तिकडे प्लस झाला, आता हे प्लसच आहे म्हणजे प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर आणि हा सुद्धा प्लसच आहे म्हणजेच काय रो जी H2. म्हणजेच बघा इथे आपल्याला हे रिलेशन मिळालं. ह्या बाजूला बघा इक्वेशनच्या LHS ला बघा, LHS ला आपल्याला दिसतंय P1 V1 H1, P1 V1 H1. म्हणजेच ऍट पॉइंट P च्या तिथे आपल्याला ह्या P पॉइंटचा प्रेशर, P पॉइंटच्या तिथला प्रेशर, तिथली वेलॉसिटी आणि हाईट फ्रॉम द रेफरन्स लेवल, ह्याचा आपल्याला काय मिळालं, रिलेशन. सेम R पॉइंटच्या तिथला प्रेशर, वेलॉसिटी आणि हाईट ह्यांच्यामधलं आपल्याला काय मिळालं, रिलेशन मिळालं. अँड दिस रिलेशन इज गिव्हन बाय युजिंग द बर्नॉलीज इक्वेशन. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं, तर प्रेशर ॲट अ गिव्हन पॉइंट प्लस 1/2 रो इंटू V1 स्क्वेअर म्हणजेच काय, तर चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस रो जी एच म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. ही व्हॅल्यू कशी राहते, कॉन्स्टंट असते. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, तर ही व्हॅल्यू दुसरी कोणी नसून ही टोटल एनर्जीच होती ना, चेंज इन टोटल एनर्जी. म्हणजे चेंज इन टोटल एनर्जी ऍट दिस रिजन इज इक्वल टू चेंज इन टोटल एनर्जी ऍट दिस रिजन. म्हणजे टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच हे बर्नॉलीज प्रिन्सिपल कुणाच्या बेसिसवर आहे, तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कशावर आहे, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे MCQ साठी हा क्वेश्चन तयार होऊ शकतो किंवा 1 मार्काचा क्वेश्चन तयार होतो. बर्नॉलीज प्रिन्सिपल कुणाच्या बेसिसवर आहे, इट बेसिस ऑन द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. म्हणजेच काय राहते, कॉन्झर्व राहते. लक्षात आले. ओके, मग हे कुणासाठी, तर हे बर्नॉलीज इक्वेशन इज युज्ड फॉर ए नॉन विस्कस फ्लुइड. द फ्लो बिकम स्टेडी अँड फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. तर त्यावेळी आपण हे यूज करू शकतो. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, आता समजा तुम्हाला असं मी विचारलं, जर हा फ्लोच नसता, ही पाईप आहे आणि ह्या पाईप मध्ये असा फ्लुइड आहे. ओके, आणि तो एका जागेवर आहे. म्हणजेच काय, V1 आणि V2, V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू 0 असतात. म्हणजे इथल्या फ्लुइडची वेलॉसिटी आणि इथल्या फ्लुइडची वेलॉसिटी ही 0 असते. म्हणजे फ्लुइड इज ॲट रेस्ट असतात. ओके, तर आपण बर्नॉलीज इक्वेशन यूज करून प्रेशर डिफरन्स मेजर करू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे यस, वी कॅन मेजर द प्रेशर डिफरन्स. मग कसा मेजर करणार बघा, तर इथेच ह्याच इक्वेशनवरून V2 आणि V1 ह्या दोघांची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे ही टोटल टर्म काय झाली, 0 झाली. म्हणजेच राहिला काय बघा, इक्वेशन आपल्याला काय मिळेल, तर P1 मायनस P2 इज इक्वल टू, दोघांमधून रो जी कॉमन घेतला, रो जी ब्रॅकेटमध्ये काही H2 मायनस H1. मग हे इक्वेशन सिमिलर आहे ना, P1 मायनस P2 इज इक्वल टू H रो जी. हे आपण
स्टॅटिक मध्ये बघितलेलं, इफ द फ्लुइड इज ॲट रेस्ट देन प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू एच रो जी. ओके, मग तोच फॉर्म्युला आला एच रो जी. म्हणजेच आपण बर्नॉलीज इक्वेशन यूज केलं कुणासाठी, तर फ्लुइड इज ॲट रेस्ट साठी. तरी सुद्धा आपल्याला काय मिळू शकतं, तर प्रेशर डिफरन्स हा मिळू शकतो. लक्षात आलं इथपर्यंत? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि आय थिंक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलीज इक्वेशन नेमकं काय ते तुम्हाला समजलं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.